नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण न्यायालय भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. बघा, पहिला प्रश्न आहे सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेतल्या? चला सांगा. तर बघा मित्रांनो, सत्यमेव जयते हे बोधवाक्य मुंडक उपनिषद कुठून घेतलंय? सत्यमेव जयते हे बोधवाक्य मुंडक उपनिषद या प्राचीन ग्रंथातून घेतले आहे. महाभारत कोणी लिहिलाय? महाभारत लिहिलाय व्यासांनी, व्यास यांनी. आणि रामायण कोणी लिहिलाय? तर रामायण लिहिलाय वाल्मिकी. वाल्मिकी यांनी रामायण लिहिलं, महाभारत व्यासांनी लिहिलं. आणि एकूण किती वेद आहे? एकूण वेद आहेत 4. कोणते कोणते आहे? तर पहिला आहे ऋग्वेद, सामवेद, तिसरा आहे यजुर्वेद आणि चौथा आहे अथर्व. बघा, हा प्रश्न सुद्धा विचारला जाते. एकूण किती वेद आहे? तर त्यांचे 4 आहे. पहिला आहे ऋग्वेद, हा सर्वात प्राचीन. जर विचारलं सर्वात प्राचीन वेद कोणता आहे तर तो आहे ऋग्वेद. सामवेद कशाशी संबंधित आहे? तर सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटला जातो. काय म्हटलं जातो? भारतीय संगीताचा पाया, सामवेद. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हायड्रोजन ऑक्साईड म्हणजे H2O हे कशाचे रासायनिक नाव आहे? तर बघा, हायड्रोजन ऑक्साईड हे काय आहे? पाणी. काय आहे? पाणी. सर्वांना माहित. लिंबू मध्ये कोणते ऍसिड असते? सॉरी, विटॅमिन असते. तर लिंबू मध्ये असते विटॅमिन सी. यालाच काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक ऍसिड. यालाच काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक ऍसिड. जेवढी लिंबू वर्गीय फळ असते त्याच्यामध्ये विटॅमिन सी, ज्याला ऍस्कॉर्बिक ऍसिड या नावाने ओळखले जाते. मीठचा रासायनिक फॉर्म्युला काय? NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. काय आहे? सोडियम क्लोराईड. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा मित्रांनो, कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर. काय? कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर नावाने ओळखले जाते. आणि हे कुठे आहे? तर हे आहे सातारा मध्ये. कोयनाला काय म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. कोयनाला काय म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. नाथसागर कोणत्या धरणाला म्हणतात? तर नाथसागर हे जायकवाडी धरणाला. जायकवाडी धरणाला नाथसागर म्हणतात. कुठे आहे? पैठण. आणि यशवंत सागर, तर यशवंत सागर कोणाला म्हणतात? उजनी धरणाला. उजनी धरणाला यशवंत सागर. बघा, जे पण माहिती सांगत आहे ते सर्व परीक्षेत विचारली जाते. वारंवार विचारलेले प्रश्न आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून 28 फेब्रुवारी हा दिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काय असते? रमन, व्ही रमन यांची जयंती म्हणजे यांचा जन्मदिवस 28 फेब्रुवारी हा दिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि व्ही रमन यांना रमन इफेक्ट साठी नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. 8 मार्चला काय असते? 8 मार्चला सर्वांना माहित आहे जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन 8 मार्चला. 5 जूनला काय असते? पर्यावरण दिवस. पर्यावरण दिन कधी असते? 5 जूनला. 14 नोव्हेंबरला काय असते? पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो? तर तो करतो बालक दिन म्हणून. कोणता दिन? बालक दिन म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर बघा, महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालू केली. आणि कुठे? भेडेबाळा, पुणे येथे. गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या नावाने ओळखले जातात? तर बघा, गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी.
लोकहितवादी या नावाने ओळखले जातात. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शशी म्हणजे काय होते? शशी म्हणजे चंद्र, सुधाकर म्हणजे चंद्र, भास्कर म्हणजे सूर्य, रजनीनाथ म्हणजे चंद्र. रजनी म्हणजे काय? अंधार, काळं, आणि त्याला नाथ लागल्यावर काय होतो? तो चंद्र, रजनीनाथ. भास्कर म्हणजे सूर्य. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ह्या व्हिडिओला कमीत कमी 400 लाईक यायला पाहिजे. किती? कमीत कमी 400 लाईक. तेव्हाच मी तुमच्यासाठी असेच महत्वपूर्ण प्रश्न घेऊन येत जाईल. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे? बघा काय म्हणत आहे, स्पर्धा लक्षात ठेवा. कोणती? ऑलिम्पिक स्पर्धा. आणि काय म्हणते? वैयक्तिक सुवर्ण पदक. तर वैयक्तिक सुवर्ण पदक कोणी कोणी मिळवला? अभिनव बिंद्रा आणि नीरज चोपडा. जर पहिला विचारला तर अभिनव बिंद्रा आणि दुसरा विचारला तर नीरज चोपडा. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे? तर तो आहे नीरज चोपडा. आणि पहिला विचारला तर अभिनव बिंद्रा. कशाशी संबंधित आहे हे? शूटिंग, नेमबाजी. आणि नीरज चोपडा भालाफेक, सर्वांना माहित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर बघा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक. गटविकास अधिकारी हा, याला काय म्हणतात? बीडीओ, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, म्हणजे गटविकास अधिकारी. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर बघा काय विचारलंय, भारताची आर्थिक राजधानी. तर भारताची आर्थिक राजधानी काय? मुंबई आहे. आणि भारताची फक्त राजधानी विचारलं तर राजधानी विचारलं तर काय येते? तर ते आहे, भारताची राजधानी विचारलं तर दिल्ली. आणि भारताची आर्थिक राजधानी विचारलं तर मुंबई. आणि महाराष्ट्राची राजधानी काय आहे मित्रांनो? महाराष्ट्राची राजधानी मुंबई. आणि महाराष्ट्राची उपराजधानी आणि नागपूर. बघा, भारताची आधी राजधानी कोणती होती? कोलकाता. पण 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकातावरून काय झाली? नवी दिल्ली. समजलं? लक्षात ठेवा सर्व पॉइंट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी, प्रकाश संश्लेषणला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. या क्रियेसाठी वनस्पतींना कशाची आवश्यकता असते? तर बघा, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 ची आवश्यकता असते. वनस्पती CO2 घेतात आणि काय करतात? ऑक्सिजन रिलीज करतात, ऑक्सिजन देतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर शिवनेरी किल्ल्यावर काय झाला? शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. राजगड काय? स्वराज्याची पहिली राजधानी. स्वराज्याची पहिली राजधानी काय आहे? राजगड. प्रतापगडावर काय झालं? अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केला? वध केला. ठीक आहे. तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर बघा मित्रांनो, तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे काहीही न बोलणे, म्हणजे गप्प बसणे. त्याला म्हणतात तोंडाला कुलूप लावणे. 10 रुपयांच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा 1 रुपयाची नोट सोडली, 1 रुपयाची नोट जर सोडली तर ज्या पण नोटा असतात त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, RBIच्या गव्हर्नरची सही असते. तर फक्त 1 रुपयाच्या नोटावर कोणाची असते? वित्त मंत्रालयाच्या सचिवाची. वित्त मंत्रालयाच्या सचिवाची
₹1 नोटेवर सही असते आणि बाकी ज्या पण नोट आहेत त्याच्यावर रिझर्व्ह आरबीआयच्या गव्हर्नरची सही असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर बघा विद्यार्थ्यांनो, मानवी शरीरात प्रौढ व्यक्तीमध्ये किती हाडे असतात? तर प्रौढ व्यक्तीमध्ये एकूण 206 हाडे असतात आणि जन्माला आलेल्या बाळामध्ये किती असतात? तर ते असतात 300 हाडे. बाळामध्ये किती हाडे असतात? 300. पण प्रौढ व्यक्तीमध्ये काय होते? 206. कमी काय होतात? जे छोटे छोटे हाड असतात ते एकमेकाला जॉईंट होऊन एक हाड बनल्या जाते, म्हणून हाडांची संख्या कमी होते प्रौढ व्यक्तीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, लोणार हे खाऱ्या पाण्यात कोणतं पाणी आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर आहे ते आहे लोणार आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे, म्हणजे काय प्रसिद्ध आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर बघा, गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे. एक आहे गुलामगिरी, दुसरं आहे काय? ब्राह्मणांचे कसब. ब्राह्मणांचे कसब. तिसरं आहे शेतकऱ्यांचे आसूड. शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी हे सर्व पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचं कोणतं वृत्तपत्र होतं? सुधारक. राजर्षी शाहू महाराजांना काय म्हटलं जाते? तर यांना आरक्षणाचे जनक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांना माहिती आहे. बघा, 1990ला महात्मा फुलेंचे मृत्यू झाला. काय झाला? महात्मा फुले यांचा मृत्यू झाला आणि 1991ला बाबासाहेबांचा जन्म झाला. एक मिनिट काय बोललो मी? 1991 नाही, सॉरी, 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला आणि 1890ला महात्मा फुलेंचा मृत्यू झाला. ठीक आहे, लक्षात ठेवा, मी 1900 म्हटलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर बघा, राष्ट्रपतींना शपथ देण्याचे काम कोण करते? सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश. कोण करतात? सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात आणि सरन्यायाधीशांना कोण शपथ देते? तर ते राष्ट्रपती. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि काय, सध्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोण आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत. आणि लोकसभा अध्यक्ष कोण आहे सध्या? चला सांगा, कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आकाशात वावरणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. आकाशात, नभ म्हणजे काय होते? आकाश. चर म्हणजे वावरणारे. तर आकाशात वावरणारे म्हणजे काय? नभचर. भू म्हणजे जमीन. चर म्हणजे वावरणारे. जमिनीवर वावरणारे भूचर. जल म्हणजे पाणी. पाण्यावर वावरणारे त्यांना म्हणतात जलचर. उभयचर म्हणजे काय? जमीन आणि पाणी दोघांमध्ये जे वावरतात त्यांना उभयचर म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील संत्र्यांचे शहर म्हणजे ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, नागपूर शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाते. जळगाव कशासाठी फेमस आहे? केळीसाठी जळगाव प्रसिद्ध आहे. आणि नाशिक द्राक्षांसाठी. नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे? द्राक्षांसाठी. रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे कार्य शरीरातील कोणता अवयव करतो? बघा, काय विचारलंय? रक्ताचे शुद्धीकरण. तर रक्ताचे शुद्धीकरण कशाद्वारे केले जाते? किडनीद्वारे. लक्षात ठेवा, रक्ताचे शुद्धीकरण किडनीद्वारे केले जाते. फुफ्फुसाद्वारे काय केले जाते? रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळल्या जाते. रक्तामध्ये ऑक्सिजन टाकल्या जाते फुफ्फुसाद्वारे. आणि हृदय काय करते? ब्लड पंपिंग करण्याचं कार्य हृदयाचं आहे.
किडनीचं कार्य रक्त शुद्धीकरण आहे आणि फुफ्फुसाचं कार्य काय आहे? ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळवणे. यकृत म्हणजे लिव्हर. सर्वात मोठी ग्रंथी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सांगा. तर बघा मित्रांनो, गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलाय लोकमान्य टिळकांनी. गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी. विनोबा भावेंनी कोणतं लिहिलंय? गीताई. आणि गीतांजली कोणी लिहिला मग? गीतांजली लिहिलाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली लिहिलाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बघा मित्रांनो, स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या म्हणजेच विटॅमिन सीच्या. ए जीवनसत्वामुळे काय होते? रातांगडेपणा. आणि ए जीवनसत्वाला काय म्हणतात? रेटिनॉल. रेटिनॉल. ब जीवनसत्वाला, ड ला काय म्हणतात? ड मुळे कोणता आजार होतो? मुळतूस किंवा रिकेट्स. मुळतूस किंवा रिकेट्स हा ड जीवनसत्वामुळे होतो. आणि ड जीवनसत्वाचे नाव काय? क्लोरो कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल ड जीवनसत्वाला म्हणतात. विटॅमिन बी चे एकूण किती प्रकार पडतात? तर बघा, विटॅमिन बी चे एकूण 8 प्रकार पडतात. कोणते कोणते? B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. B7 ला काय म्हणतात? बायोटीन. बायोटीन. B9 ला काय म्हणतात? फोलिक ऍसिड. B9 ला काय म्हणतात? फोलिक ऍसिड. आणि B12 ला काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर बघा, जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया. कोणता आहे जगातील सर्वात मोठा खंड? आशिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, जहालच्या विरुद्धार्थी मवाळ. मवाळ म्हणजे काय? शांत. आणि जहाल म्हणजे गरम. नरम आणि गरम दलात काँग्रेस विभागली गेली होती. तर जे शांत स्वभावाचे होते त्यांना मवाळ म्हणायचे, आणि जे गरम म्हणजे आक्रमक स्वभावाचे होते त्यांना जहाल म्हणायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार कायदा आयटी ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर बघा, 2005 ला. आयटीआय ऍक्ट कधीचा आहे? आयटीआय ऍक्ट कधीचा आहे? हा आहे 2005 चा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे? बघा काय विचारलाय? शौर्य, सर्वोच्च शौर्य पदक. तर ते येते परमवीर चक्र. आणि फक्त जर विचारलं असतं भारताचे सर्वोच्च, तर भारतरत्न आलं असतं. पण काय विचारलंय? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर शौर्य पदक आहे सर्वोच्च परमवीर चक्र. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर बघा मित्रांनो, सर्वांना माहित आहे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये भरले जाते. नागपूर, ठीक आहे, ऑरेंज सिटी म्हणतात. कोल्हापूर शहर पंचगंगा नदीकाठी वसलेले आहे. पंचगंगा. विशाखा हे काव्यसंग्रह कोणाचे आहे? तर बघा, विशाखा हे काव्यसंग्रह विष्णू, सॉरी एक मिनिट. तर हे कोणाचे आहे? विशाखा कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजचं नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर. वि स खांडेकरांचं काय? ययाती. ययाती. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी आहे. केशवसूत कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांचं काय? केशवसूत. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. वि स खांडेकर ययाती. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. विशाखा. आणि एक असते केशव कुमार. केशव कुमार कोणाला म्हणतात?
प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे हे केशव कुमार नावाने ओळखले जातात. नेक्स्ट आहे 600 चे 15% म्हणजे किती? बघा लिहा. 600 चे 15% म्हणजे 15/100 किती येते? 00 कॅन्सर. 15 सक 90. किती आला आन्सर? 90. सोपी. नेक्स्ट क्वेश्चन आहे एका त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे 600 नाही 60 अंश आहे आणि 50 अंश आहे. तर तिसऱ्या कोणाचे माप किती? बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. समजा हा कोण आहे, कोण बरोबर काढते. एक मिनिट. बघा हा आपण त्रिकोण काढला. याची किंमत किती दिली आहे? 60 अंश. याची किती दिली आहे? 50 अंश. तर हा कोण कितीचा? याला x पकडू. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती येते? 180. पहिला किती आहे? 60. दुसरा किती आहे? 50. तर तिसरा किती? x समजू. 60 आणि 50 110 प्लस x हा 180. एकशे 80 मधून 110 गेले तर एक ची व्हॅल्यू किती येते? 70 अंश. किती येते? 70. हे तुम्हाला समजवण्यासाठी करून दाखवलं. नाही तर किती होते? 60 आणि 50 110. 110 मध्ये किती मिळवले ते 180 येणार? 70. ओरली उत्तर निघत होतं. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो आणि इन्सुलिनची निर्मिती कुठे होते? जर असा प्रश्न आला तर ते होते स्वादुपिंडामध्ये. स्वादुपिंडामध्ये कुठे? तर स्वादुपिंडामध्ये बीटा सेल्स असते. स्वादुपिंडामधील बीटा सेल्स येथे इन्सुलिनची निर्मिती होते आणि इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय होतो? मधुमेह होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर बघा मौर्य साम्राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. चंद्रगुप्त मौर्य लक्षात ठेवा. तर काय येणार याचा आन्सर? यापैकी कुणीही नाही. कारण की मौर्य साम्राज्याची जी स्थापना आहे ती चंद्रगुप्त मौर्य यांनी केली आणि यांनी कोणाला हरवून केली? तर धनानंद जो नंद वंशाचा होता. धनानंदला हरवून चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तचा मुलगा कोण मित्रांनो? चंद्रगुप्तचा मुलगा बिंदुसार. आणि बिंदुसारचा मुलगा कोण आहे? चक्रवर्ती सम्राट अशोक. बघा लक्षात ठेवा. सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे नातू होते. चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा अशोक. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर याचा आन्सर आहे मित्रांनो कर्नाटक. पहिल्या नंबरवर कर्नाटक आहे, दुसऱ्या नंबरवर आसाम आणि तिसऱ्या नंबरवर आहे तामिळनाडू. काय आहे? तामिळनाडू. लक्षात ठेवा. भारतात सर्वात जास्त कर्नाटक राज्यात, सेकंड नंबरला आसाम आणि थर्ड नंबर तामिळनाडू राज्यात हत्ती आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे एड्स हा रोग कशामुळे होतो? तर बघा एड्स हा रोग आहे हा विषाणूमुळे होतो आणि एड्सचा फुल फॉर्म काय आहे विचारला जातो परीक्षेमध्ये. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. काय आहे एड्सचा फुल फॉर्म? ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आणि एड्सचा जो व्हायरस आहे त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे HIV, ह्युमन इम्युनो व्हायरस. काय आहे? HIV. बघा जीवाणूमुळे कोणत्या होतात? जीवाणूमुळे टीबी झालं, कावीड झालं, हेपॅटायटिस झालं असे रोग होतात. आणि फंगसमुळे काय होते? ते दात खाज खुजली सारखे रोग फंगसमुळे होतात. आणि परोपजीवीमुळे काय होते? तर मलेरिया हिवताप, प्लाझ्मोडियम या परोपजीवीमुळे मलेरिया नावाचा रोग होतो. तर एड्स विषाणूमुळे होतो. कोणता विषाणू? HIV.
आणि एड्सचा फुल फॉर्म काय? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. लक्षात ठेवा. बघा विद्यार्थ्यांनो, हे सर्व प्रश्न पिऊनच्या परीक्षेला आलेले आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर याचा आन्सर आहे येवला येथे. आणि येवला कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय येवला येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झाडाचे वय कशावरून ठरवितात? तर बघा, झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून झाडाचे वय ठरविल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांचे स्मृतीस्थळ कुठे आहे? तर त्यांचे स्मृतीस्थळ कराड प्रीतिसंगम येथे आहे. आणि कोणत्या नदीवर? कराड, कोयना व कृष्णा. कोयना आणि कृष्णा, बरोबर, कराड. लक्षात ठेवा. कोयना आणि कृष्णा यांच्या संगम कराड येथे यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर बघा, मध्यरात्रीचा सूर्य उगवतो नॉर्वेला. कुठे उगवतो? मध्यरात्रीचा सूर्य नॉर्वेला. आणि उगवत्या सूर्याचा देश विचारलं तर काय येईल? जपान. उगवत्या सूर्याचा देश, उगवत्या सूर्याचा देश जर विचारलं तर काय येतो? जपान. आणि पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला म्हणतात? पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला म्हणतात ते मला कमेंट मध्ये सांगा. एक क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर कावीळ पाण्याद्वारे पसरतो, नारू पाण्याद्वारे पसरतो, पटकी सुद्धा पाण्याद्वारे. हिवताप आताच बघितलं, ते हिवताप काय आहे? प्लाझ्मोडियम या नावाच्या परजीवीमुळे हिवताप होतो. प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे हिवताप नावाचा रोग होतो. कावीळ, पटकी आणि नारू हे पाण्याद्वारे पसरणारे रोग आहेत. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर बघा, संसद, लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती या तिघांची मिळून काय बनल्या जाते? संसद. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांची मिळून संसद बनल्या जाते. आणि संसदचं आर्टिकल काय आहे? संसदचं विचारते परीक्षेत तर काय? संसदचं 79 सरला. लक्षात ठेवा, ट्रिक आहे सरला. 79, 80 आणि 81. आता सरला म्हणजे काय? स वरून संसद घ्या, र वरून राज्यसभा, ल वरून लोकसभा. ठीक आहे, 79, 80, 81. ठीक आहे, हे यांची कलम आहे. आणि राष्ट्रपतीचं कलम काय आहे? 52. हे सर्व कलम वारंवार परीक्षेत विचारतात, तर म्हणून हे सुद्धा एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा आणि पाठ करून टाका. एक मिनिट. सर्वोच्च न्यायालयाचे कलम काय? सर्वोच्च न्यायालयाचे कलम आहे 124. आणि आपल्या उच्च न्यायालयाचे कलम आहे 214. लक्षात ठेवा मित्रांनो, दोन्ही विचारले जाते. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई. आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहमदनगर जिल्ह्यात. आणि याची लांबी किती आहे? 1646 मीटर. किती आहे? 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. कोणत्या जिल्ह्यात? तर अहमदनगर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर काय? नरसोबाची वाडी. कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी आहे. आणि कराड कुठे आहे? कृष्णा कोयना. कसं लक्षात ठेवायचं? कृष्णा प्लस कोयना, तिन्ही याच्यात क येतील. ही ट्रिक आहे याची. क कृष्णा कोयना. आणि कृष्णा पंचगंगा नरसोबाची वाडी.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे गंगा यमुना. कोणती आहे? यमुना. आणि गंगा नदीचा उगम कुठे येतो? गंगोत्री. गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. आणि गोदावरी नदीला काय म्हणतात? दक्षिण भारतातील गंगा. गोदावरी नदीला काय म्हणतात? दक्षिण भारतातील गंगा. आणि कोसी नदीला काय म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू. बिहारचे दुःखाश्रू कोशी नदी. आणि बंगालचे दुःखाश्रू, बंगालचे दुःखाश्रू कोणाला म्हणतात? दामोदर नदीला. बंगालचे दुःखाश्रू दामोदर नदी. बिहारचे दुःखाश्रू कोशी नदी. गोदावरी दक्षिण भारतातील गंगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि जीएसटी कधी लागू झाली? 1 जुलै 2017 ला. 1 जुलै 2017 ला. म्हणून 1 जुलै हा दिवस आपण जीएसटी दिवस म्हणून साजरा करतो. आणि पहिला देश कोणता आहे जीएसटी लागू करणारा? तर तो आहे फ्रान्स. आणि पहिलं राज्य तर ते आहे आसाम. पहिलं राज्य विचारलं तर आसाम, पहिला देश विचारला तर फ्रान्स. आणि डेट काय? 1 जुलै 2017. आणि याचे कलम किती आहे? जीएसटीचा कलम आहे, कलम नाही, 121 घटना दुरुस्ती. 121 घटना दुरुस्ती जी झाली 2016 ला. 121 घटना दुरुस्ती जीएसटीशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे आंध्र प्रदेश राज्यात. गोलकोंडा खान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गोलकोंडा खान ही इथे कोहिनूरचा हिरा सापडला होता. कोहिनूरचा हिरा गोलकोंडा खान मध्ये सापडला होता. आणि हे खान आंध्र प्रदेश राज्यात आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात कन्नडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो, याचे आन्सर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये कन्नडला वाघ अभयारण्य नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर याचा अर्थ होतो एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. म्हणजे समजून जा, एखाद्याचं काहीतरी सर्व काही बरोबर होत आहे तर त्याच्यामध्ये विघ्न आणणे, त्याला म्हणतात दुधात मीठ कालवणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, याचा आन्सर आहे केरळ. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य आहे केरळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, तुळजापूर हे धार्मिक स्थान उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तुळजापूर हे धार्मिक स्थान उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. आणि विद्यार्थ्यांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल तुमच्या जिल्ह्यामध्ये काय काय फेमस आहेत. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला माहिती पडेल. म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे ते कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 21 मार्चला. 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो. आणि 5 जूनला काय असते? जागतिक पर्यावरण दिवस. जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला असते आणि 21 मार्चला जागतिक वन दिवस. आणि 21 जूनला काय असते? 21 जूनला असते काय म्हणते? योगा दिवस. योगा दिवस 21 जून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे राजा बडे. राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले आहे. आणि हे गीत कोणी गायले आहे? तर हे गीत गायले आहे साहिर साबळे. साहिर साबळे यांनी हे गीत गायले आहे. आणि जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे. ठीक आहे. कुसुमाग्रजचं पूर्ण नाव काय? कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ते विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे? तर बघा, नौदलाचं प्रमुख कोण आहे? नौदलाचा आहे ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी. आणि आर्मीचं कोण आहे मित्रांनो? आर्मीचा आहे
उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी आर्मीचं. आणि एअरफोर्सचं कोण आहे? एअरफोर्सचं प्रमुख तर ते आहे अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग एअरफोर्सचा, आर्मीचं उपेंद्र द्विवेदी. आणि नौदलाचे प्रमुख कोण आहे? दिनेश के त्रिपाठी. आणि आपलं सीडीएस कोण आहे सध्या? अनिल चव्हाण. सीडीएस कोण आहे? अनिल चव्हाण सीडीएस. बघा खालीलपैकी कोणती संख्या 6 ने भागली जाते? तर बघा भागून बघा. 2 12 किती उरतात? 24. 6 24. याला भाग जातो का? नाही. 150 करून बघा. 6 ने भाग. 6 2 12 किती उरतात? 3. 6 5 30 जातो. तर कशाला भाग जातो? 150 ला 6 ने पूर्ण भाग जातो. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी ओळखा. तर पत्रकारचं काय होते? पत्रकारीण होते का? नाही. पत्रकारिणी होते का? नाही. पत्रलेखिका? नाही. तर काय होते? पत्रकारचं पत्रकर्ती. पत्रकारचं स्त्रीलिंगी रूप काय? पत्रकर्ती. एक क्वेश्चन आहे, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर सौंदर्य काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे का? नाही. शब्दयोगी अव्यय आहे का? नाही. सर्वनाम आहे का? नाही. तर सौंदर्य काय? गुण विशेषण आहे. गुण आहे. गुण विशेषण सौंदर्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर बघा विद्यार्थ्यांना, हाडाच्या वाढीसाठी कशाची गरज असते? कॅल्शियमची. आणि कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची गरज असते. विटॅमिन डी. हाडाच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची गरज असते. का असते? कारण की हाडाच्या वाढीसाठी कॅल्शियमची गरज असते आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची गरज भासल्या जाते. आणि विटॅमिन डी कुठे मिळते? तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये विटॅमिन डी मिळत असते. विटॅमिन ए चे रासायनिक नाव काय? रेटिनॉल. काय? रेटिनॉल. विटॅमिन सी म्हणजे ऍस्कॉर्बिक ऍसिड. आणि विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे काय होतो? स्कर्वी नावाचा रोग होतो. हा विटॅमिन सी आहे. हा कोणता आहे? विटॅमिन बी. ठीक आहे. चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? तर बघा महाडचा चवदार तळे. महाडचे चवदार तळे. ठीक आहे. आणि एक प्रश्न होता, विजेच्या दिव्यामध्ये कोणती तार असते? तर विजेच्या दिव्यामध्ये कोणती तार असते? टंगस्टन. विजेच्या दिव्यामध्ये कोणती तार असते मित्रांनो? टंगस्टन. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर बघा विद्यार्थ्यांना, याचा आन्सर आहे लहान मेंदूकडून. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सेरेब्रम सेरिबेलम. सेरेब्रम सेरिबेलम याला म्हणतात सेरिबेलम. आणि मोठ्या मेंदूला काय म्हणतात? सेरेब्रम. लक्षात ठेवा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मादक पदार्थ सेवन केले. उच्च न्यायालय म्हणजे काय? हायकोर्ट. आणि याचं कलम किती आहे? उच्च न्यायालयाचं कलम 214. लक्षात ठेवा, कलम विचारले जाते. हायकोर्टचं कलम किती आहे? 214. आणि सुप्रीम कोर्टचं आहे 124. दोन्ही लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट SC, हायकोर्ट 214. तर भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही ठिकाणी, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम झाली. लक्षात ठेवा, कोणत्या वर्षी झाली ते आता आपण बघूनच घेऊ. कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या उच्च न्यायालय कोणत्या कायद्यानुसार स्थापना झाली? तर बघा याचा आन्सर आहे भारतीय उच्च न्यायालय कायदा. कधीचा? 1861. भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार कलकत्ता, मद्रास आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, कायदा म्हटलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा 1861 चा कायद्यानुसार.
भारतात पहिले उच्च न्यायालय कुठे स्थापन झाले? बघा आताच बघितलं आपण कुठे झाले होते. कोलकाता, मुंबई आणि मद्रास. कोलकाता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले होते. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 1862 ला. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1862. मुंबई बरोबर कोलकाता, मद्रास या तिन्ही उच्च न्यायालयाची स्थापना 1862 ला झाली. आणि कायदा विचारला तर कायदा 1861 चा कायद्यानुसार 1861च्या कायद्यानुसार. आणि स्थापन कधी झाली तर 1862 ला तिन्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूरला आहे, पणजीला आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आधीचं नाव, पुण्याला आहे का? तर नाही, पुण्याला नाही आहे. मग काय येणार आन्सर? पुणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा असल्यास तो कुणाकडे सादर करावा लागतो? तर बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. ठीक आहे. राज्यपाल नाही करायचं. ठीक आहे. उच्च न्यायालय आहे म्हणून राज्यपाल नाही करायचं, ते सुद्धा आपला राजीनामा राष्ट्रपतीला देतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाकडे आहे? तर सांगा, प्रश्न काय म्हणत आहे? लक्षद्वीप साठी कोणता हायकोर्ट येते? तर लक्षद्वीप साठी माहित आहे का? तामिळनाडू. लक्षद्वीप साठी कोणते हायकोर्ट येते? तर लक्षद्वीप साठी तामिळनाडू हायकोर्ट येते. दिल्ली हायकोर्ट दिल्ली केंद्रशासित प्रदेशासाठी. ठीक आहे. लक्षद्वीप साठी कोणता हायकोर्ट येते? तर तामिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे उडडी कांचन. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय उडडी कांचन येथे आहे. आणि उडडी कांचन कुठे आहे मित्रांनो? तर पुणे या ठिकाणी. कुठे आहे उडडी कांचन? पुणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. कोण करतात? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ते राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आहेत. कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश? न्यायमूर्ती चंद्रशेखर. आणि न्यायमूर्ती सूर्यकांत काय आहे? सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश. सुप्रीम कोर्टाचे सीजेआय म्हणजे सरन्यायाधीश. कितवे? 53वे. हे सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आगरतळा अकोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर बघा, आगरतळा अकोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि बांगलादेश या देशाशी संबंधित आहे. आगरतळा कोणत्या देशाची कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आगरतळा त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. आणि आगरतळा रेल्वे प्रकल्प भारत आणि बांगलादेश या देशाशी संबंधित आहे. श्रीलंकेची राजधानी काय आहे? नेपाळची काठमांडू. नेपाळची काय? काठमांडू. बांगलादेशची राजधानी काय? ढाका. हे सुद्धा प्रश्न विचारतात.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फातिमा बीबी. फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. आणि पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहे? पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणजे सीजे सुप्रीम कोर्टाच्या. तर पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहे? त्या अजूनपर्यंत कोणतीच महिला सरन्यायाधीश नाही बनली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करणारे न्यायालय कोणते आहे? तर बघा मित्रांनो, दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करणारे न्यायालय आहे मद्रास उच्च न्यायालय. महत्वाचा प्रश्न आहे, काय आहे? मद्रास उच्च न्यायालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? तर बघा, पोंगल हा सण आहे ना तामिळनाडू राज्यामध्ये साजरा करतात. बघा मित्रांनो, 2 प्रश्न सणावर नेहमी विचारला जाते, पोंगल, ओनम. तर पोंगल काय येतो? तामिळनाडू. आणि ओनम काय येते? केरळ. हे 2 सण लक्षात ठेवा. आणि एक आहे हॉर्नबिल. हॉर्नबिल फेस्टिवल कुठे? नागालँड. नागालँड. हे 3 लक्षातच ठेवा, नेहमी विचारले जाते परीक्षेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर बघा मित्रांनो, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले आहे. गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, जागतिक मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि एड्स दिवस कधी साजरा केला जातो? तर एक दिवस हा 1 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि जागतिक मानवी हक्क दिवस 10 डिसेंबरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर बघा मित्रांनो, वेदांत कॉलेजची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केली. आणि यांनीच 1829 मध्ये सतीबंदी कायदा बंदी करण्यास यांच्या सहकार्याने सतीबंदी कायदा रद्द करण्यात आला. आणि त्यावेळी कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फणसाड हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड. आणि स्वराज्याची तिसरी राजधानी काय मित्रांनो? सातारा. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला. आणि तो कुठे आहे? पुण्यामध्ये. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचा. फणसाड हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यात आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर बघा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक आहे. आणि यांनीच 1829 मध्ये सतीप्रथा बंदी कायदा लागू केला. आणि कोणाच्या मदतीने? राजा राममोहन राय यांच्या मदतीने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बघा, मुर्दूस हा रोग विटॅमिन डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बघा, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची गरज असते. आणि विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मुर्दूस हा रोग होतो. आणि विटॅमिन डी कुठे मिळते? सकाळच्या कोवड्या उन्हामध्ये.
अजीवनसत्व, रातांधळेपणा, विटॅमिन ए, क मुळे काय होते, स्कर्वी, विटॅमिन सी, विटॅमिन सी ला क म्हणतात आणि विटॅमिन सी ला पुन्हा काय म्हणतात, ऍस्कॉर्बिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड लक्षात ठेवा. रासायनिक नाव सुद्धा विचारलं जाते. विटॅमिन बी मुळे काय होते, बेरीबेरी, विटॅमिन बी मुळे काय होते, बेरीबेरी रोग होते. विटॅमिन बी चे किती प्रकार आहेत तर बघा, विटॅमिन बी, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. किती प्रकार आहेत, एकूण 8 प्रकार आहेत विटॅमिन बी चे. काय आहे, B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. B7 ला काय म्हणतात, बायोटिन, आणि B9 ला काय म्हणतात, फोलिक ऍसिड. ठीक आहे. डुरंड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा दर्शवते तर बघा, डुरंड रेषा पाकिस्तान व अफगाणिस्तान, तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे सीमारेषा आहे तिला सुद्धा डुरंड रेषा म्हणतात. भारत आणि पाकिस्तानसाठी कोणती आहे, सॉरी, भारत आणि अफगाणिस्तान, सॉरी मी पाकिस्तान केलं, इथे भारत आणि अफगाणिस्तान मध्ये जी रेषा आहे सीमारेषा तिला सुद्धा डुरंड रेषा म्हणतात. आणि पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे तिला सुद्धा डुरंड रेषा म्हणतात. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यासाठी कोणती सीमारेषा आहे तर हिला रेड क्लिप लाईन, रेड क्लिप लाईन म्हणतात. लक्षात कसं ठेवायचं, भारत आणि पाकिस्तान कसं आहे वातावरण, डेंजर, डेंजर साठी कोणता कलर यूज करतो, रेड, म्हणून यांच्या दरम्यान काय, रेड क्लिप लाईन. आणि काय एक आहे भारत आणि चीन, भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणती आहे सीमारेषा, यांच्यामध्ये आहे मॅकमोहन. हे सर्व लक्षात ठेवा, हे सर्व प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहे. आणि भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान काय आहे, पाक जलडमरू मध्य, काय आहे, पाक जलडमरू मध्य. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कुठे आहे तर याचा आन्सर आहे मित्रांनो, पुणे येथे. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय पुणे येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1969 ला. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 1969. आणि पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला तर तो मिळाला आहे देविका राणी. देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालय. कलम काय आहे याचं, 124. स्थापना कधी झाली, 1950 ला. आणि कधी डेट विचारली तर 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. आणि सुप्रीम कोर्ट कुठे आहे, दिल्ली. कुठे आहे हे, दिल्ली. आणि याचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत. कितवे तर ते आहे 53वे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती सुद्धा कोण करतात तर ते करतात राष्ट्रपती. ठीक आहे. सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे तर बघा, सीबीआयचा फुल फॉर्म काय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. काय सीबीआयचा फुल फॉर्म, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तपास, गुन्हे तपास. सीबीआय ही गुन्हे तपासाशी संबंधित आहे. आणि सीआयडीचा फुल फॉर्म काय, याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, औषध या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा, औषध साठी काय येतो, औषध उतारा. ठीक आहे. विश्राम बेडेकर या लेखकाने खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर बघा, विश्राम बेडेकर या लेखकाने
रणांगण. कोणते लिहिले आहे? रणांगण पुस्तकाचे लेखक कोण आहे? विश्राम बेडेकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खिन्न शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? खिन्न म्हणजे काय होते? दुःखी. खिन्न म्हणजे निराश. तर खिन्नच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे ना? आनंदी. खिन्नच्या विरुद्धार्थी आनंदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रयोग ओळखा. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. कोणाला विचारलं? डॉक्टरांना. कोणी विचारलं? मी. कर्ता कोण? मी. बघा कर्त्याच्या ठिकाणी राम ठेवून बघा. रामने प्रत्यय लागतो. रामने डॉक्टरांना विचारलं. कविता घ्या. कविताने कर्त्याला प्रत्यय लागत आहे. डॉक्टरांना कर्म यालाही प्रत्यय लागलं. कर्ता आणि कर्मा दोघांना प्रत्यय लागलं तर तो कोणता प्रयोग असतो? मग तो असतो भावी प्रयोग. शेवटी मी डॉक्टरांना विचार पूर्ण बघा. बघा पहिला प्रश्न आहे, भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता? तर सांगा. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे राकेश शर्मा. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. आणि सध्या कोण आहे? सध्या म्हणजे सेकंड नंबरचे कोण आहे? तर ते आहे सुधांशु शुक्ला. सुधांशु शुक्ला हे भारताचे दुसऱ्या नंबरचे अंतराळवीर आहेत. आणि पहिले राकेश शर्मा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात? तर सांगा मित्रांनो, लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हटल्या जाते. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटल्या जाते. विष्णू शास्त्री चिपळूणकरला काय म्हणतात? तर यांना मराठीचे शिवाजी म्हटल्या जाते. मराठीचे शिवाजी कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. गोपालकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. आणि एक प्रश्न मित्रांनो, मराठी भाषेत जॉन्सन कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. राष्ट्रसंत म्हणून कोण ओळखले जातात? तर बघा विद्यार्थ्यांना, याचा आन्सर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ सुद्धा आहे. आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नागपूर जिल्ह्याची. नागपूर जिल्ह्याचं जे विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर सांगा. तर बघा, संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे शेनगाव, अमरावती. अमरावतीतील शेनगाव हे संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे. गाडगे महाराजांचं त्यांचं एक गीत होतं, म्हणजे ते नेहमी म्हणायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, वासुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला, असे ते नेहमी म्हणायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर सांगा मित्रांनो. तर बघा, याचा आन्सर आहे शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ला कुठे आहे? तर तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. आणि एक गाणं सुद्धा आहे, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर, असं एक गीत सुद्धा आहे. बघून घ्याल, ज्यांनी ऐकलं नसेल युट्यूबला सर्च करा तर मिळून जाईल. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. आणि हा किल्ला सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात? तर बघा, मध्यरात्रीचा सूर्य नॉर्वे देशाला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चौदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? तर बघा मित्रांनो, चौदार तळ्याचा सत्याग्रह हा रायगड जिल्ह्यामध्ये झाला. कधी झाला? तर 20 मार्च 1927 ला. 20 मार्च 1927 ला चौदार तळ्याचा सत्याग्रह रायगड जिल्ह्यात झाला. आणि नाशिक येथे काय झालं? नाशिक येथे काळाराम मंदिर, लिहून देतो, काळाराम मंदिर सत्याग्रह कुठे झाला? नाशिक मध्ये. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो आणि राज्यसभा कधीच बरखास्त होत नसते. राज्यसभेचे दर 2 वर्षांनी 2-3 सदस्य निवृत्त होतात, पण राज्यसभा कधीच बरखास्त होत नसते आणि त्यांच्या सदस्यांचा काळ 6 वर्ष आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर बघा विद्यार्थ्यांनो, भूदान चळवळ हे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली आहे आणि यांचे आश्रम कुठे आहे? आचार्य विनोबा भावेचे आश्रम पवनार येथे आहे. आचार्य विनोबा भावेचे आश्रम पवनार येथे आहे. आणि यांनी काय लिहिली होती? गीताई. काय लिहिली होती? गीताई. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेमका पडता रडता घेई उचलूनी कडेवरी. तर गीताई कोणी लिहिली आहे? आचार्य विनोबा भावे. आणि गीतांजली कोणी लिहिली आहे मित्रांनो? लक्षात ठेवा, हे सर्व प्रश्न परीक्षेला विचारतात. गीतांजली कोणी लिहिली? तर गीतांजली लिहिली आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली लिहिली. आणि एक काय राहिलं? गीता रहस्य. गीता रहस्य कोणी लिहिलं आहे? तर गीता रहस्य लिहिलं आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य. महात्मा गांधीचे आश्रम कुठे आहे? महात्मा गांधीचे आश्रम सुद्धा वर्धेला आहे. वर्धेत कुठे? सेवाग्राम. सेवाग्राम वर्धा. सेवाग्राम वर्धेच्या सेवाग्राम या ठिकाणी महात्मा गांधीचे आश्रम आहे. आणि आचार्य विनोबा भावेंचा आश्रम पवनार. पवनार मध्ये कुठे? पवनार मध्ये कुठे म्हणतो? वर्धेतील पवनार या ठिकाणी. बघा विद्यार्थ्यांनी, सेवाग्रामला माझं कॉलेज सुद्धा होतं, BDCOE, बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम. म्हणून हा सेवाग्रामचा विषय निघाला तर काही आठवणी आल्या आपल्या कॉलेजच्या. BDCOE बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. आणि महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल. राज्य पक्षी आहे हरियाल. आणि महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू कोण आहे? राज्य फुलपाखरू. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. ब्लू मॉर्मॉन असंच काहीतरी आहे, स्पेलिंग लक्षात नाही. मॉर्मॉन असं काहीतरी आहे. ब्लू मॉर्मॉन स्पेलिंग नाही माहिती. हे फुलपाखरू आणि पक्षी आहे हरियाल आणि राज्य प्राणी आहे शेकरू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो? तर बघा, मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला. कधी? 27 फेब्रुवारीला साजरा होतो. आणि कोणाचा जन्मदिवस असतो तो? तर तो असतो कुसुमाग्रज. आणि कुसुमाग्रज कोणाचे टोपण नाव आहे? तर ते आहे विष्णू वामन शिरवाडकर. विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. आणि यांचाच जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. नादो महानोर कोण आहे? तर नादो महानोर हे रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. रानकवी नादो महानोर. आणि बाबूराव बागुल कशासाठी फेमस आहे? तर त्यांचं एक पुस्तक आहे जेव्हा मी जात चोरली होती. काय नाव आहे त्याचं? जेव्हा मी जात चोरली होती. हे बाबूराव बागुल यांचं आहे. आणि पु ल देशपांडे हे कशासाठी? व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारली आहे. सांस्कृतिक राजधानी काय? पुणे. आणि फक्त विचारलं असतं महाराष्ट्राची राजधानी काय, तर आपलं आन्सर असतं मुंबई. आणि भारताची राजधानी विचारलं, भारताची राजधानी काय येते? भारताची राजधानी दिल्ली. आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारलं तर पुणे. आणि नागपूर काय? महाराष्ट्राची उपराजधानी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा, आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली आहे. कोणी केली आहे?
पंडिता रमाबाई यांनी. आणि आनंदीबाई जोशी कोण आहे? आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, फर्स्ट महिला डॉक्टर. पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे? आनंदीबाई जोशी. आणि सावित्रीबाई फुले कोण आहे? पहिल्या शिक्षिका, पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला शिक्षिका, तसेच पहिल्या महिला मुख्याध्यापिका, पहिल्या महिला मुख्याध्यापिका. आणि पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे? आनंदीबाई जोशी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. आणि जायकवाडी धरणाला काय म्हणतात? नाथसागर, नाथसागर जलाशय, नाथसागर जलाशय कशाला म्हणतात? जायकवाडी धरणालाच. आणि जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे गोदावरी नदीवर. आणि गोदावरीला दक्षिण भारतातील गंगा सुद्धा म्हटलं जाते. भारतातील सेकंड नंबरची सर्वात मोठी नदी कोण आहे? गोदावरी. आणि पहिली विचारलं तर भारतातील सर्वात मोठी नदी गंगा, आणि दुसऱ्या नंबरची विचारलं तर गोदावरी. आणि गोदावरीलाच महाराष्ट्रातील म्हणजे दक्षिण भारतातील गंगा सुद्धा म्हटल्या जाते. भीमा नदीचा उगम कुठे होते? भीमाशंकर, भीमा नदीचा उगम भीमाशंकर. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर. आणि ताप्ती नदीचा उगम मुलताई, मध्य प्रदेश येथे. ताप्ती नदीचा उगम कुठे होतं? मध्य प्रदेशातील मुलताई या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आताच सांगितलं कोणती आहे? गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. आणि भारतातील दुसऱ्या नंबरची लांब नदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 ला. म्हणून 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा, ऑप्शन मध्ये आहेच नाही. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? आचार्य देवव्रत. आणि हे गुजरात तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा आहेत. यांना अतिरिक्त भार सोपवण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? आधी पहिलं मला सांगा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे भारताचे पहिले राष्ट्रपती. आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आणि यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. कोणता? शिक्षक दिन म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा, यशवंतराव चव्हाण. कोण? यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अंत म्हणजे काय असते रे? अंत म्हणजे असते शेवट. तर विरुद्धार्थी काय येणार? शेवटच्या विरुद्धार्थी सुरुवात. श्री गणेशा करते म्हणजे सुरुवात. ठीक आहे. तर अंतचा विरुद्धार्थी सुरुवात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, मेळघाट हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर बघा, चिपको आंदोलन हे वन संरक्षण, वन संवर्धन किंवा वन संरक्षणाशी संबंधित चिपको आंदोलन आहे. आणि याची सुरुवात कोणी केली होती? सुंदरलाल बहुगुणा. बहुगुणा यांनी कुठे केली होती? उत्तराखंड. कुठे केली होती? उत्तराखंड मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाची सुरुवात केली होती. वन संवर्धन आणि हे वन रक्षणासाठी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात हलका वायू कोणता आहे? तर बघा विद्यार्थ्यांना, सर्वात हलका वायू आहे ना, हा हायड्रोजन आहे.
जगातील सर्वात हलका वायू कोण आहे? हायड्रोजन. आणि दुसऱ्या नंबरवर कोणता येतो? दुसऱ्या नंबरवर येतो हेलियम. हेलियम. पहिल्या नंबरला कोणता आहे? हायड्रोजन. दुसऱ्या नंबरला हेलियम. बघा गॅस फुगे बघितले असेल का तुम्ही? गॅस फुग्यामध्ये एक मिनिट इमेज चुकले. हा बलून. हे जे गॅस फुगे बघितले याच्यामध्ये कोणती गॅस असते? याच्यामध्ये हेलियम. बघा हायड्रोजन पण हलकी गॅस असते हवेपेक्षा आणि हेलियम सुद्धा हवेपेक्षा हलकी गॅस असते. पण गॅस फुग्यामध्ये हेलियम गॅस का टाकल्या जाते? हायड्रोजन का नाही टाकत? हायड्रोजन सर्वात हलकी असून हायड्रोजन ही गॅस कशी आहे? ज्वलनशील आहे. ज्वलनशील. कधी पण स्फोट होऊ शकते, काही होऊ शकते ज्वलनशील असल्यामुळे, म्हणून ही हानिकारक आहे. म्हणून हायड्रोजन गॅसचा वापर न करता हेलियम गॅस फुग्यामध्ये टाकल्या जाते. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर याचा आन्सर येईल ना हायड्रोजन. हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे आणि त्याच्या खाली हेलियम सेकंड नंबरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 ला झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1935 ला. कधी झाली? 1935 ला. आणि आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे सध्या? आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे आरबीआयचे 26वे गव्हर्नर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील न्यायाधीश कोण आहे? तर बघा सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील ह्या फातिमा बीबी आहेत. कोण आहे? महिला वकील न्यायाधीश. मुख्य न्यायाधीश म्हटलाय का? नाही. पहिल्या महिला वकील न्यायाधीश कोण आहे? फातिमा बीबी. आणि पहिल्या महिला वकील मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर अजूनपर्यंत कोणतीच महिला सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश नाही बनली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, काय नाव आहे त्यांचं? सूर्यकांत. सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ काय? तर बघा प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ आहे फिर्यादी. फिर्यादी म्हणजे कोण? तक्रार करणारा. तक्रार करणारा त्याला काय म्हणतात? फिर्यादी. आणि त्यालाच इंग्रजी शब्द काय? प्लेंटिफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 10,000 किमतीच्या वस्तूवर 25% सूट दिल्यास विक्री किंमत किती? बघा विद्यार्थ्यांना कसं करायचं? हे 10,000 घ्यायचे, तोंडी पण निघते. 25% सूट दिली म्हणजे 100 मधून 25 गेले किती राहतात? 75%. 100 वर 25% सूट दिली तर किती शिल्लक राहतात? 75%. तर 10,000 चे 75% काढा. 0 कॅन्सल. 75 गुणिले 100 7,500. किती आलं आन्सर? 7,500. कुठे आहे? समजलं का तुम्हाला? जर 10,000 चे 25% घेतले, समजा 10,000 चे 25%, 25 चोक 100, 4 ने भागितलं तर किती शिल्लक राहतात? 2500. म्हणजे कितीची सूट भेटली? 10,000 ही मिळाली सूट. 10,000 2500 रुपयाची सूट मिळाली तर किती शिल्लक राहतात? 7,500. त्याच्यापेक्षा काय करायचं? 25% सूट म्हटले आहे म्हणून 75 घ्यायचे. 10,000 चे 75% किती झाले? 7,500. ह्या प्रश्नाचं आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेव्हाचा आहे करंट अफेअरचा, तर हा आपल्या काही कामाचा नाही. वाक्य करायचं आहे, स्त्रियांचा अवमान करणे हा अधर्म आहे. आईच्या ठिकाणी काही नाही. अधर्मच्या विरुद्धार्थी काही धर्म. ठीक आहे, वाक्य निगेटिव्ह झालं पाहिजे पण अर्थ नाही बदलला पाहिजे. तर काय? स्त्रियांचा अवमान करणे हा अधर्म आहे का? प्रश्नार्थी वाक्य चुकीचं आहे.
स्त्रियांचा अवमान करणे हा अधर्म नाही. नाही, चुकीचा आहे. इथे तर वाक्याचा अर्थच चेंज होत आहे. स्त्रियांचा अवमान करणे हा धर्म आहे, हे तर चुकच आहे. स्त्रियांचा अवमान करणे हा धर्म नाही, हे बरोबर आहे. स्त्रियांचा अवमान करणे हा अधर्म आहे, तर याचं निगेटिव्ह वाक्य काय होईल? स्त्रियांचा अवमान करणे हा धर्म नाही, आहेच नाही. अधर्मचा विरुद्धार्थी धर्म घ्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मृदूचा समानार्थी काय येणार? कणखर येणार का? नाही. कोरडा येणार का? नाही. कोम? नाही. तर मृदू म्हणजे काय असते? कोमल, नाजूक. केलेले उपकार जाणणारा, बघा केलेले उपकार जाणणारा त्याला म्हणतात कृतज्ञ, आणि केलेले उपकार विसरणारा, केलेले उपकार विसरणारा त्याला म्हणतात कृतज्ञ. समजलं का दोन्ही याच्यातला अर्थ? केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ, आणि केलेले उपकार विसरणारा तो असतो कृतज्ञ. वारंवार परीक्षेत विचारला जातो. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक. काय करायचं आहे? नकारार्थी वाक्य करायचं आहे, पण अर्थ नाही बदलला पाहिजे. बघा आहेच काय होणार? नाही. गरमचं काय होणार? विरुद्धार्थी थंड. कुठे आहे इथं? चहा थंड नाही. कुठे दिसत आहे? चहा थंड नाही. चहा थंड नाही म्हणजेच काय झालं? चहा गरम आहे. ठीक. नकारार्थी करताना वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर बघा याचा आन्सर येणार राष्ट्रपतीद्वारे. राष्ट्रपतीद्वारे राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती केली जाते, आणि राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत ते राज्यपाल राहू शकतात. आणि इथे हायकोर्टाने आन्सर दिलाय केंद्र सरकार, पण याचं खरं आन्सर आहे राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांनी आयात केलेल्या US सफरचंदावरील कर कमी करण्याचा भारताचा निर्णयाचा निषेध केला? तर बघा हा तेव्हाचा करंट अफेअर वरील प्रश्न आहे, याचं काही तेवढं महत्व नाही. हा सुद्धा मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल, MRSAM म्हणजे काय? मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल शस्त्र प्रणालीने विकसित केली. तर कोणी विकसित केली होती? DRDO ने MRSAM ही शस्त्र प्रणाली विकसित केली आहे. तेव्हाचा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1931 ला. सरदार वल्लभभाई पटेल हे 1931 ला काँग्रेसचे अध्यक्ष झाले. बघा, आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कुठे मिळाली? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बारडोलीच्या सत्याग्रहात महिलांकडून मिळाली आहे. बघा 1930, 1931 आणि 1932 काय झालं होतं? त्या पहिली गोलमेज परिषद, इथे दुसरी गोलमेज परिषद, आणि 1932 ला तिसरी गोलमेज परिषद झाली होती. हे सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेत विचारलं जाते. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते दुसऱ्या, आणि तिन्ही गोलमेज परिषदेला कोण उपस्थित होते? तर तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते, परंतु फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी उपस्थित होते काँग्रेसकडून. यजुर्वेदातील विधी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केल्या? तर बघा यजुर्वेदातील विधी ही अथर्वण्य या व्यक्तीने केल्या. काय म्हणत आहे प्रश्न? यजुर्वेदातील विधी ही अथर्वण्य या व्यक्तीने केल्या आहेत. वाचायला कठीण नाव. बघा एकूण किती वेद आहेत? एकूण वेद आहे 4. कोणते आहे? पहिला आहे ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद, आणि चौथा कोणता आहे? अथर्ववेद. बघा सर्वात पुराणा वेद विचारला तर ऋग्वेद. सामवेद मध्ये काय? याला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते. भारतीय संगीताचा पाया सामवेदला म्हटले जाते. ठीक आहे.
खालीलपैकी कोणत्या मार्गाने सरकारने घटनेत हमी दिलेल्या समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे? तर बघा, कायद्यांद्वारे केलाय का? हो. सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून केलाय का? हो. तर म्हणून काय आहे ना, आणि फर्स्ट आणि सेकंड दोन्ही, कायद्यांद्वारे आणि सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारने घटनेत हमी दिलेल्या समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पूर्व घाटातील खालीलपैकी सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर बघा, पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आहे महेंद्रगिरी. काय आहे? पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर महेंद्रगिरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते राज्य तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहे? तर मध्य प्रदेश आहे का? हो. गुजरात आहे का? हो. महाराष्ट्र आहे का? हो. तर मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र हे तिन्ही राज्य तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहेत. तर 1, 2, 3 कुठे आहे? सी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? तर याचा आन्सर येते 1961 ला. भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 ला करण्यात आली. आणि अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर हा दिला जातो क्रीडा क्षेत्रात. क्रीडा क्षेत्रात अर्जुन पुरस्कार दिला जातो आणि त्याची सुरुवात 1961 ला झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टार्टरिक आम्ल. आम्ल म्हणजे काय असते? ऍसिड. तर टार्टरिक ऍसिड कशामध्ये आढळते? तर टार्टरिक ऍसिड आढळते आपल्याला चिंचेमध्ये. आवळामध्ये काय असते? व्हिटॅमिन सी. याला कोणते ऍसिड म्हणतात? ऍस्कॉर्बिक. व्हिटॅमिन सी ला काय म्हणतात? याचं रासायनिक नाव आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन सी. विनेगर म्हणजे काय असते? विनेगर म्हणजे असते 4% ऍसिटिक ऍसिड. 4% ऍसिटिक ऍसिड म्हणजे विनेगर. आणि पालक म्हणजे काय असते? पालक मध्ये असते ऑक्सॅलिक ऍसिड. बघा, पालक मध्ये काय असते? ऑक्सॅलिक ऍसिड. आणि टमाटर मध्ये सुद्धा, एक मिनिट, टमाटर मध्ये सुद्धा ऑक्सॅलिक ऍसिड असते. जेव्हा ऑक्सॅलिक ऍसिड आणि कॅल्शियम या दोघांचं मिळून काय बनलं जाते? कॅल्शियम ऑक्सॅलेटचे खडे बनले जाते. त्यालाच काय म्हणतात आपण? किडनी स्टोन. ऑक्सॅलिक ऍसिड आणि कॅल्शियम या दोघांची रिएक्शन बनून काय बनले जाते? कॅल्शियम ऑक्सॅलेटचे खडे. आणि त्याला काय म्हणतात आपण आपल्या भाषेत? किडनी स्टोन म्हटले जाते. बघा, ऍसिडवर थोडी पुन्हा माहिती जाणून घेऊया. मुंगी चावल्यानंतर आपल्याला आग का होते? कारण की मुंगीमध्ये काय असते? फॉर्मिक ऍसिड. काय असते? फॉर्मिक ऍसिड असते मुंग्यामध्ये. जेव्हा ती चावते तर ती काय करते? आपल्या शरीरावर फॉर्मिक ऍसिड सोडते. त्यामुळे आपल्याला आग होत असते. ऍसिड रेन साठी सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. आणि पोटामध्ये कोणते ऍसिड असते रे? पोटामध्ये असते आपल्या हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड. मग पोट जळत का नाही? जसे ऍसिड टाकल्यावर पोटी वस्तू काय होते? जळल्या जाते. तर पोटामध्ये कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड असते, तरी पोट का जळत नाही? कारण की एक म्युकस नावाचं कव्हर असते. पोटामध्ये म्युकस नावाचं कव्हर असते जे आपल्या पोटाला HCl ऍसिड पासून संरक्षित करते. खालीलपैकी काय औषध रोग आणि उपचाराशी संबंधित आहे? तर याचे आन्सर येते यजुर्वेद. तर याचा आन्सर येते मित्रांनो अथर्ववेद. अथर्ववेद मध्ये औषध रोग आणि उपचाराशी संबंधित आहे. अथर्ववेद कशाशी संबंधित आहे? औषध रोग आणि उपचाराशी संबंधित. यजुर्वेद मध्ये काय आहे? ते यजुर्वेद मध्ये यज्ञ वगैरे आहे. सामवेदला भारतीय संगीताचा पाया म्हटला जातो आणि ऋग्वेद सर्वात प्राचीन वेद आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होतो. त्याला काय म्हणतात? ग्वाइटर. आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतो? गलगंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांनी पारित केलेल्या रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाचे आवाहन केले. तर कधी केले? तर रौलट कायदा कधीचा आहे? 1919 चा.
तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1919 ला. 1919 मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांनी पारित केलेल्या रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाचे आवाहन केले. रौलट कायद्यालाच काय म्हटलं जाते? काळा कायदा म्हणून ओळखला जातो. यामध्ये काय, ज्या भारतीय व्यक्तीवर संशय आहे त्याला तुरुंगात टाकला जात होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विंचू खालीलपैकी कोणत्या प्राणी सृष्टीशी संबंधित आहे? तर बघा, विंचू कशामध्ये येतो? विंचू येतो आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे काय असते बघा, काय आपलं मकडी झाली, मकडी, खेकडा, विंचू, यांचे पाय बघितले का तुम्ही? असे पाय असतात. मकडीचे झाले असे पाय असतात, म्हणजे जॉईंट वाले पाय. तर ते येते आर्थ्रोपोडामध्ये. आणि यांच्या शरीरावर काय असते? कडक कवच असते. खेकडा बघितला का? विंचू बघितला का? यांचे वरचा कवच कसा असतो? कडक असतो. तर ते येते आर्थ्रोपोडा मध्ये. तर म्हणून विंचू कशामध्ये येते? आर्थ्रोपोडा. खालीलपैकी कोणता घटक भारतीय हवामानावर परिणाम करत नाही? तर समुद्र सपाटीपासूनची उंची करते. समुद्रापासूनचे अंतर सुद्धा महत्वाचे आहे. अक्षवृत्त महत्वाचे आहे. परंतु पूर्वेकडून येणारे चक्रीवादळ हे भारतीय हवामानावर परिणाम करत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बास्केटबॉल खेळाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा, एका संघात 12 सदस्य असतात, हो, पण प्रत्येक संघातील फक्त 5 खेळाडू एका वेळी कोर्टवर असू शकतात. बघा, संघामध्ये 12 खेळाडू असतात, पण खेळताना काय 5च खेळाडू खेळतात. आणि कुठे खेळतात? जर विचारलं जाईल, बास्केटबॉल ज्या ग्राउंडवर खेळते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात कोर्टवर खेळला जातो बास्केटबॉल. खेळादरम्यान चेंडू जाळ्यात टाकल्यास 2 गुण दिले जाते, बरोबर आहे. परंतु बास्केट 6.25 मीटरच्या रेषेच्या बाहेरून चेंडू जाळ्यात टाकल्यास 3 गुण दिले जाते. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर काय येणार आहे आन्सर? 1 आणि 2 दोन्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2023 मध्ये कोणत्या राज्य सरकारने औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम सुरू केली होती? तर याचा आन्सर आहे दिल्ली. 2023 चा करंट अफेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय आंदोलनाने ब्रिटिश राजवटीला विरोध करून आत्मसहाय्य, स्थानिक उद्योग, राष्ट्रीय शिक्षण व भारतीय भाषांचा वापर अशा कल्पनांना प्रोत्साहन दिले गेले होते? तर याचा आन्सर आहे ना स्वदेशी आंदोलनमध्ये. स्वदेशी आंदोलनामध्ये ब्रिटिश राजवटीला विरोध करून आत्मसहाय्य, स्थानिक उद्योग, राष्ट्रीय शिक्षण व भारतीय भाषांचा वापर अशा कल्पनांना प्रोत्साहन दिले गेले होते. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. खालीलपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? तर जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर हा, तर याचा आन्सर आहे मित्रांनो, इथे अंग नाही पाहिजे, आगम. काय पाहिजे? आगम. जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? आगम. ड्युरंट कप स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी झाली होती. तर याचा आन्सर आहे शिमलामध्ये. ड्युरंट कप स्पर्धेची सुरुवात शिमलामध्ये झाली होती. आणि ड्युरंट कप कशाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते आहे फुटबॉल. फुटबॉल खेळाशी संबंधित ड्युरंट कप आहे. परीक्षेत विचारला जातो प्रश्न हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तू डोळ्यात पाणी आणायचे नव्हतेस. काय येणार? तर हा येणार कर्तृभाव संकर प्रयोग. कर्तृभाव संकर प्रयोग म्हणजे काय? ज्यामध्ये कर्तरी आणि भावे प्रयोग, कर्तरी आणि भावे या दोन्ही प्रयोगाचे लक्षणे एकत्र येतात, त्याला कर्तृभाव संकर प्रयोग म्हणतात. तर हा काय येणार? तू डोळ्यात पाणी आणायचे नव्हतेस. काय येतो? कर्तृभाव संकर प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे पंक्च्युएशन.
ऍडम सेट, कॉमा वगैरे कुठे द्यायचा, ऍडम सेट नंतर कॉमा पाहिजेत. हो, इथे पाहिजे. आय लव्ह धिस मूवी. जेव्हा आपण एखाद्याचं वाक्य जसंच्या तसं सांगतो तर तेव्हा काय दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. लव्ह धिस मूवी, इथे एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजे. तो कोणते येणार, पहिलं बरोबर आहे का? हो. दुसऱ्या याच्यामध्ये डॉट नाही पाहिजे होता, कॉमा पाहिजे होता, चुकीचा आहे. इथे ऍडम सेड हेही नाही. ऍडम सेड इथे दुहेरी अवतरण चिन्ह आणि एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजे होतं. तर कोणते येणार, पहिलं वाक्य बरोबर आहे. ऍडम सेड नंतर कॉमा. आणि एखाद्याचं वाक्य जसंच्या तसं आपण सांगतो तेव्हा काय पाहिजे, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय हॅव द बाथरूम. ऑप्शन सांगा. आय हॅव, बघा हॅव झालं, हॅज झालं. याच्यासोबत नेहमी काय घेतल्या जाते, क्रियापदाचं तिसरं रूप. तर क्लीन, हा तिसरं रूप आहे, बरोबर आहे. बिन क्लीन चुकीचं आहे. क्लीन्स येणार का, नाही. हे कधी येते, V5 झालं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येते. क्लिनिंग साठी काय पाहिजे, टू बी आणि ॲमिझा. हे सुद्धा नाही येणार. हॅव आणि हॅज नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप घेतल्या जाते. तर काय येणार, आय हॅव क्लीन द बाथरूम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिशा इज द स्टुडंट अमॉंग ऑल द स्टुडंट्स. मोर इंटेलिजंट, लिस्ट. बघा जेव्हा द आहे, द म्हणजे कधी येतो, सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी. सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी आधी काय घेतल्या जाते, द आर्टिकल घेतल्या जाते. तर सुपरलेटिव्ह डिग्री कोणती आहे, मोस्ट इंटेलिजंट. दिशा इज द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट अमॉंग ऑल द स्टुडंट्स. द आहे म्हणजे हा काय पाहिजे, सुपरलेटिव्ह डिग्री पाहिजे. तर काय ना, सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी काय केलं जाते, मोस्टचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लीज ऑफ द फॅन्स वेन यू लिव्ह. इज स्विच नाही, इज सोबत ING फॉर्म येते. स्विचेस हा झाला V5, हा झाला V. स्विचिंग नाही, याच्यासोबत ॲमिझर टू बीचे रूप पाहिजे आधी. तर V5 येणार की V1 येणार. प्लीज स्विच ऑफ द फॅन्स वेन यू लिव्ह, काय येणार, V1 येणार इथे. प्लीज स्विच ऑफ द फॅन्स वेन यू लिव्ह. आय थिंक सोप इज रेडी सो लेट्स इट नाउ बिफोर इट गेट्स कोल्ड. एन आर्टिकल कधी येते, जेव्हा AEIOU यांनी सुरुवात झाली असेल नाऊनची. तर पण त्यामध्ये कंडिशन कशी आहे, मराठीमध्ये आ जे स्वर आहे त्याच्यानुसार जर त्याचा उच्चार होत असेल तर यान घ्यायचा. ए आर्टिकल कधी घ्यायचा, जेव्हा नाऊन बद्दल आपल्याला माहिती नसते. आणि द कधी घ्यायचा, जेव्हा नाऊन बद्दल माहिती दिलेली असते. आय थिंक सूप इज रेडी सो लेट्स इट. त्यांना माहित आहे कोण इट नाऊ, तर ते खाणार आहे किंवा पिणार आहे. कधी, कोल्ड व्हायच्या आधी. तर काय ना, द. आय थिंक द सूप इज रेडी, म्हणून आर्टिकल द इथे येणार, कारण की समोर त्याची माहिती दिली आहे सूप बद्दल. भारत, बघा विद्यार्थ्यांनो, मी काही 10 महत्वाचे करंट अफेअर वरील प्रश्न घेतले आहे. काय 10 महत्वाचे करंट अफेअर वरील प्रश्न घेतले आहे, हे सुद्धा करून जा. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण असतील, म्हणजे कोण आहे, तर ते आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. विक्रमी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे, तर सांगा. बिहारचे मुख्यमंत्री सलग 10व्यांदा कोण बनले आहे, तर ते बनले आहे नितीश कुमार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर बघा विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आहे, तर याचा आन्सर आहे मित्रांनो राजेश कुमार सिंग हे भारताचे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे लक्षात ठेवा. तर काय आहे याचा आन्सर, भारताचे संरक्षण सचिव म्हणून राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत. तर बघा विद्यार्थ्यांना, भारताचे 15वे उपराष्ट्रपती हे CP राधाकृष्णन बनले आहे, जे की ते महाराष्ट्राचे
माजी राज्यपाल होते. आता त्यांची नियुक्ती भारताचे 15वे उपराष्ट्रपती. कितवे? तर 15वे. लक्षात ठेवा आकडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून रंजना प्रकाश देसाई. काय? 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे आन्सर आहे मित्रांनो संदीप प्रधान. संदीप प्रधान यांची सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि सेबीचे अध्यक्ष कोण आहे? सेबीचे अध्यक्ष आहे तुहिन कांता पांडे. कोण आहे? तुहिन कांता पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहे. आणि सेबीचे पूर्णवेळ सदस्य कोण आहे? संदीप प्रधान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोष कोणत्या राज्य पोलिसांच्या डीएसपी बनल्या आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पश्चिम बंगालच्या. भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोष ह्या पश्चिम बंगाल राज्याच्या डीएसपी बनल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ फिक्कीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, फिक्कीचे नवे अध्यक्ष म्हणून अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आली. आणि याच्या आधी कोण होते फिक्कीचे अध्यक्ष? याच्या आधी होते हर्ष अग्रवाल. हे आता रिटायर झाले आणि अनंत गोयंका हे फिक्कीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आयटीबीपीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आयटीबीपीचे नवीन महासंचालक म्हणून प्रवीण कुमार. कोणाची? आयटीबीपीचे नवीन महासंचालक कोण आहे? प्रवीण कुमार. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सीआयएसएफ नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो सीआयएसएफ. तर याचा आन्सर आहे मित्रांनो प्रवीण रंजन. प्रवीण रंजन यांची सीआयएसएफ चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे शिरीषचंद्र मुर्मू. शिरीषचंद्र मुर्मू यांची भारतीय रिझर्व्ह बँकचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वामीनाथन जानकीरमन हे डेप्युटी गव्हर्नर आहे. पूनम गुप्ता सुद्धा डेप्युटी गव्हर्नर आहे आणि टी रविशंकर सुद्धा डेप्युटी गव्हर्नर आहे आरबीआयचे. पण आता नवीन नियुक्ती कोणाची करण्यात आली आहे? शिरीषचंद्र मुर्मू यांची. बघा विद्यार्थी, रात्रीच्या वेळी रातराणी गंधित व मादक भासते या वाक्यातील उद्देश ओळखा. तर उद्देश काय असते? उद्देश म्हणजे काय असतो? कर्ता. तर सांगा, रात्रीच्या वेळी रातराणी गंधित व मादक भासते. क्रियापदाला कोणी प्रश्न विचारला? कोण भासते? तर रातराणी. तर रातराणी काय झालं या वाक्यातील? कर्ता. रातराणी काय आहे या वाक्यातील? उद्देश म्हणजेच कर्ता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो नागपूरला गेला संत्री घेऊन आला ह्या वाक्यांचे केवळ वाक्यात रूपांतर करायचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल? तर बघा, काय होणार? केवळ वाक्य म्हणजे साधे वाक्य. तर काय होणार? तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला. तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला हे केवळ वाक्य होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतरांच्या आधारावर जगणारा. इतरांच्या आधारावर जगणारा या शब्द समूहासाठी योग्य पर्याय ओळखा. तर काय येणार? बघा, भागीदार येणार का? भागीदार म्हणजे काय झाला? पार्टनर. इतरांच्या आधारावर जगत आहे का? नाही, त्याचं स्वतः पार्टनरशिप आहे त्याच्यात, त्याला म्हणतात भागीदार. निराधार म्हणजे ज्याला कोणी आधार नाही असा तो, ज्याचा कोणीच आधार नाही. आश्रित म्हणजे जो एखाद्याच्या आश्रयावर जगतो म्हणजे इतरांच्या आधारावर जगणारा, त्याला म्हणतात आश्रित. निराश्रित म्हणजे ज्याचा कोणी आश्रय नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माधवीचे प्रदर्शन पाहून झाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग कोणते असते? कर्तरी आणि कर्मणी. कर्मणी तर हा कर्तरी असणार नाही. कोणाचे पाहून झाले?
तर माधवीचे. माधवी काय वाक्यातील कर्ता, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग होणार नाही. तर काय झालं, कर्मणी प्रयोग. पाहून झाले, क्रिया पूर्ण झाली म्हणून कोणती येणार, समापन कर्मणी. काय येणार, समापन कर्मणी. काय झाले, पाहून झाले, कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, तर कर्तरी प्रयोग होणार नाही, कर्मणी प्रयोग. आणि क्रिया पूर्ण झाली म्हणून कोणती आहे, समापन कर्मणी. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले, अनिकेतला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही. काय करायचं आहे, संयुक्त वाक्य. जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा काय होणार, मिश्र वाक्य. अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही, परंतु आलाय, तर हा काय झाला, संयुक्त वाक्य. आणि, किंतु, पण, परंतु यांनी जे वाक्य जोडले असतात त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. तर कोणतं होणार, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही, हे या वाक्यातील संयुक्त वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली. ह्या वाक्याचे केवळ वाक्य सांगा. केवळ म्हणजे साधे वाक्य. तर काय येणार, घंटा, हे तर आणि आलं संयुक्त वाक्य. जेव्हा तेव्हा काय झालं, मिश्र वाक्य. व पुन्हा संयुक्त वाक्य. तर काय येणार, साधे वाक्य. घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली. काय येणार, घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द सांगा. अभ्यस्त म्हणजे व्यस्त होते का, नाही. अभ्यस्त म्हणजे निर्गुण का, नाही. अस्तव्यस्त का, नाही. अभ्यस्त म्हणजे काय झालं, निपुण व्यक्ती. अभ्यस्त म्हणजे काय, निपुण. अखिल भारतीय कबड्डी महासंघ रिकामी जागा कधी स्थापन झाला. तर सांगा, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली. तर याचा आन्सर आहे 1950 ला. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना 1950 ला झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संघ राज्यवाद म्हणजे काय. तर बघा, संघ राज्यवादची डेफिनेशन काय येणार, व्याख्या काय येणार, शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे. शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे याला संघ राज्यवाद म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर. ऐरावत काय आहे, सुपर कॉम्प्युटर आहे. आणि या सुपर कॉम्प्युटरला कोणत्या संस्थेने बनवलंय. तर सांगा, ऐरावत काय आहे, सुपर कॉम्प्युटर. आणि याला कोणी बनवलंय, तर सीडॅकने. सीडॅकचा फुल फॉर्म काय, लक्षात ठेवा, हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारला जातो. तर सीडॅकचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. आणि सीडॅक कुठे आहे, सीडॅक ही पुण्याला आहे, लक्षात ठेवा. आणि भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता आहे, तर भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम 8000. कोणता आहे, परम 800. फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. अच्छा, तर ते जे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आंध्र प्रदेशचे, ते आधी काय होते, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. तर सांगा, आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहे, तर ते आहे अब्दुल नाझीर. कोण आहे, अब्दुल नाझीर. आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे, सीएम. याचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. राज्यपाल विचारला तर सीएम सुद्धा विचारू शकतो. कोण आहे राज्यपाल, अब्दुल नाझीर. आता पण अब्दुल नाझीरच राज्यपाल आहे आंध्र प्रदेशचे. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे, महाराष्ट्राचे कोण आहे राज्यपाल, आचार्य देवव्रत. ते सध्या गुजरात राज्याचे सुद्धा राज्यपाल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूत पीठकाची स्थापना रिकामी यांच्या नेतृत्वाखाली झाली. तर सांगा, सूत पीठकाची स्थापना आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. सूत पीठक कशाशी संबंधित आहे, तर हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते आवृत्ती बीजाचे म्हणजे अँजिओस्पर्मचे उदाहरण आहे. अँजिओस्पर्म म्हणजे काय असते, तर बघा, फळामध्ये ज्या बिया असतात, फळाच्या आतमध्ये ज्या बिया लपून असतात, त्या फळांना अँजिओस्पर्म म्हणतात. तर याचं उदाहरण कोणते आहे, सायकस आहे का, नाही. पायनस आहे का, नाही. तर काय ना, एक किंवा दोन यापैकी एकही नाही.
सायकस आणि पायनस हे दोन्ही अँजिओस्पर्मचे उदाहरण नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 प्रसिद्ध केली? तर याचा आन्सर आहे आरबीआय. 2021-22 चा प्रश्न आहे करंट अफेअर्सचा, म्हणून काय येणार याचा आन्सर आरबीआय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात खान अब्दुल गफ्फार खान यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी सुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? सरहद गांधी. ठीक आहे. आणि कोणते विधान योग्य आहे? तर ते खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते का? तर होते. ते भारताच्या फाळणीच्या बाजूने होते का? नाही. तर मग काय आहे ना, केवळ पर्याय एक बरोबर आहे. केवळ विधान एक बरोबर आहे. खान अब्दुल गफ्फार खान हे खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते आणि त्यांना सरहद गांधी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? तर याचा आन्सर आहे मगध. 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान मगध हे सर्वात शक्तिशाली महाजनपद होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऋग्वेदात गंगा आणि यमुनाचा उल्लेख येतो तर कितीदा येतो? तर तो येतो एकदा. ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख एकदा येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नीरज चोपडा. ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर ते जिंकले आहे नीरज चोपडाने. लक्षात ठेवा. कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्वाचा असतो? ते हिवाळ्यात कोणते पिकं लावतो आपण? ते हिवाळ्यात जे पीक लावतो ते रब्बी पिके असतात. म्हणून रब्बी पिकांसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्वाचा आहे. कोणती पिके लावतात हिवाळ्यात? चणा झालं, गहू झालं, पुन्हा काय काय लावतात? जे हिवाळ्यात लावतात त्यांना रब्बी पिके म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट जाडी मीटर उंच असते. किती मीटर उंच असते? तर ते असते 2.43 मीटर. बघा, व्हॉलीबॉल खेळातील नेट जाडी किती मीटर उंच असते? तर ती असते 2.43 मीटर उंच असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? तर याचा आन्सर आहे काटेरी वने आणि झुडपांमध्ये. काटेरी वने आणि झुडपांमध्ये घूस, उंदीर, उंट आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्बोदकांत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर कर्बोदके अमिनो आम्लांपासून बनलेले असतात का? चुकीचं आहे. कर्बोदके हे आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. तर आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट पासूनच ऊर्जा मिळते. तर कोणते विधान बरोबर आहे? केवळ 2. आणि अमिनो ऍसिड पासून काय बनलेले असतात? प्रोटीन. प्रोटीन म्हणजे प्रथिने. प्रथिने हे अमिनो ऍसिड पासून बनलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार आसाम मध्ये लोकसभा मतदारसंघ आहे. तर सांगा, जानेवारी 2019च्या माहितीनुसार आसाम मध्ये एकूण 14 लोकसभा आहेत. 14 मतदारसंघ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याचा पर्यायाचा समावेश असतो? तर याचा आन्सर आहे होम. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010 मधील होम टॅब मध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याच्या पर्यायाचा समावेश असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शी कॅन नॉट ड्रॉइंग काय करायचं आहे? क्वेश्चन टॅग. निगेटिव्ह आहे तर काय करायचं? पॉझिटिव्ह. कॅन नॉट आहे तर काय येणार? कॅन येणार. आणि शी येणार. कॅन शी. शी कॅन नॉट ड्राईव्ह, कॅन शी. कॉमा पण येणार आधी. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. यू हॅव टू डू धिस इमिडिएटली. यू हॅव टू डू धिस इमिडिएटली.
काही नाही सुरुवात होईल. ऑब्जेक्ट काय आहे? दिस. दिस कुठे आहे? इथे नाही आहे, इथे आहे, इथे आहे. एक वाक्य कटलं. दिस ह्याचं दिस हॅज. दिस सिंगुलर आहे, क्रियापद सिंगुलर. हॅड येणार का? हॅव आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट येणार का? नाही, हे चुकीचं वाक्य आहे. वॉज येणार का? नाही. प्रेझेंट परफेक्ट आहे तर प्रेझेंट परफेक्टच राहणार. दिस हॅज टू बी डन. हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप बरोबर आहे. बाय यू, सब्जेक्ट इमिडिएटली. दिस हॅज टू बी डन बाय यू इमिडिएटली. तर काय ना, ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द थीफ वॉज कॉट दी स्टोअर. तर सांगा कोणतं प्रेपोजिशन येणार बरोबर? एक्झॅक्ट सांगितलं आहे ना, चोर पकडला गेला तर कुठे? स्टोअर मध्ये. ऍट दी स्टोअर. द थीफ वॉज कॉट ऍट दी स्टोअर. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. शी ऍट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. शी, इथे काय पाहिजे होतं? वर्क. वर्क पाहिजे होतं, वर्क नाही. तर सांगा, शी सिंगुलर आहे, क्रियापद प्लुरल. हा येणार का? नाही. हॅड बीन वर्क नाही, पास्ट येणार. शी वर्क ऍट द मूवी थिएटर. शी वर्क ऍट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. वर्किंग येणार का? वर्किंग साठी काय पाहिजे? टू बी चे रूप पाहिजे. तर टू बी आहे का? नाही. डायरेक्ट वर्किंग नाही येणार. हॅड सोबत क्रियापदाचं तिसरं वर्क येणार का? नाही. इथे वर्क पाहिजे होतं तर हाही सुद्धा चुकीचं आहे. तर काय ना, वर्क. शी वर्क ऍट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. डॅनी वॉक द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर. सांगा काय ना, वॉक ओव्हर चुकीचं आहे, वॉक इन चुकीचं आहे, वॉक ड्युरिंग नाही. वॉक डाऊन. डॅनी वॉक डाऊन द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर. काय ना, डॅनी वॉक डाऊन द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर. वॉक डाऊन म्हणजे काय असते? उतरत उतरत जाणे रस्त्यावरून. असा उतार रस्ता असेल तर त्याच्यासाठी वॉक डाऊन येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल दी. काय ना, इंटरेस्टेड इन कुकिंग चुकीचं आहे. मोर इंटरेस्टेड इन कुकिंग चुकीचं आहे. मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. काय ना, एव्हरी न्यू डिश आय कुक मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. काय ना, मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही ऍडमिटेड. काय करायचं आहे? डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे? डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. ही ऍडमिटेड आय डिड नॉट सी द मूवी. तर काय ना, ही ऍडमिटेड दॅट V2 आहे. तर काय ना, पास्ट आहे. तर पास्ट परफेक्ट हॅड यायला पाहिजे. हॅड कुठे येत आहे? He admitted that he had not seen the movie. He admitted that he had not. had सोबत क्रियापदाचं तिसरं रूप बरोबर आहे, द मूवी. वॉच कुठून येणार? वॉच येणारच नाही. V2 आहे तर V2 चं काय होते? नंतर पास्ट परफेक्ट होते इनडायरेक्ट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही हॅज कट हिज फिंगर अ नाईफ. कशाने? विथ ए नाईफ. काय असते? विथ अ नाईफ. ही हॅज कट हिज फिंगर विथ अ नाईफ. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब मध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याचा पर्यायाचा समावेश असतो? तर सांगा. हा प्रश्न आधीच झालाय, हा इथे रिपीट झालाय. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब मध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, इन्सर्ट. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील इन्सर्ट टॅब मध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, MS एक्सेल 2007 हे एका
क्षैतिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आले त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात, रिबन म्हणतात. MS एक्सेल 2007 हे एका क्षैतिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आले त्याला रिबन म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ड प्रोसेसर मध्ये खालीलपैकी काय वर्तमान दस्तऐवजाची डॉक्युमेंट माहिती देते, तर याचा आन्सर आहे स्टेटस बार. वर्ड प्रोसेसर मध्ये स्टेटस बार वर्तमान दस्तऐवजाची माहिती देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील कोणत्या टॅब मध्ये कमेंट्स या पर्यायाचा समावेश असतो, तर याचा आन्सर आहे मित्रांनो रिव्ह्यू मध्ये. मायक्रोसॉफ्ट वर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, MS वर्ड 2010 च्या खालील रिबन पैकी कशाच्या अंतर्गत मार्क साइटेशन टॅब येतो, तर याचा आन्सर आहे मित्रांनो ट्रॅक चेंजेस. MS वर्ड 2010 च्या ट्रॅक चेंजेस अंतर्गत मार्क साइटेशन टॅब येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत कट ही कमांड येते, तर कशात येते कट ही कमांड, होम. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील होम टॅब अंतर्गत कट ही कमांड येते. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 च्या खालीलपैकी कोणत्या टॅब मध्ये सेव्ह ॲज कमांड येते, तर कोणत्या याच्यात येते, तर फाईल मध्ये. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 च्या फाईल टॅब मध्ये सेव्ह ॲज कमांड येते. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा.